नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा आणि कामगार सेल यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी नागरिकांना गाजराचे वाटप करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। तसेच कालाधन अच्छे दिन, 15 लाख अशी मोदी सरकारची ब्रीजवाक्य काळ्या फुगांवर लिहून आकाशात सोडण्यात आली। यावेळी बोलताना कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली। प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र आजवर 1 रुपयाही मिळालेला नाही। काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन पोकळ ठरलेलं आहे। या सर्व बाबतीत सरकार अपयशी ठरलेलं आहे। माननीय नगरसेवक आरोग्यदूत आयुब भैया बारगीर यांनी म्हटलंय, अच्छे दिन, काळा धन आणि 15 लाख यासारखी सर्व आश्वासने खोटी ठरलेली आहेत। मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्या सरकारचे लवकरात लवकर विसर्जन हो। विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिनदादा जगदाळे यांनी सांगितलंय की मागील 11 वर्षापासून मोदी सरकारने तरुणांना अच्छे दिनचे फक्त गाजर दाखवले। या काळात ठोस अशी कोणतीही कामगिरी झालेली नसून फक्त आश्वासनांची पुनरावृत्ती करण्यात आली। त्या विरोधात आम्ही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाजर वाटप करून आंदोलन केलेलं आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक आयुब भैया बारगीर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिनदादा जगदाळे, नितीन माने, कार्याध्यक्ष अफजलभाई मुजावर, शहर अध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण, राजू कांबळे, राहुल यमगर आदी मान्यवर उपस्थित होते। भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीनं फेकू दिन, बेरोजगार दिन साजरा करण्यात आला। नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 11 वर्षामध्ये भारतातील सर्व तरुणांना जे अच्छे दिनचं गाजर दाखवले, त्यानिमित्त आज या ठिकाणी कॉलेज कॉर्नर परिसरात गाजर वाटप करण्यात आलं आणि अच्छे दिनच्या बेरोजगाराच्या सर्वच घोषणांनी ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुत्वाचा नारा देऊन, अच्छे दिनचा नारा देऊन, काळे पैसे परत आणण्याचा नारा देऊन, चांगल्या स्मार्ट सिटी बनवण्याचा नारा देऊन जे लोकांना फसवलंय, त्याच्या निषेधार्थ आज आकाशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय विनायक हेगडे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली फुगे सोडण्यात आले आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभो, पण त्यासोबतच सद्बुद्धी पण लाभू दे की जनतेसोबत चुकीच्या गोष्टी थापा मारून सत्तेवर येण्यापेक्षा जनतेच्या विकासाला त्यांनी प्राधान्य द्यावं, एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी निषेध करतो। देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या 75वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने आमचे कामगार सेलचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे आज आम्ही इथे साजरे करत आहोत। या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढा सांगू इच्छितो, अच्छे दिन, गाजराचे दिवस, बेकारी, 15 लाख सबके खाते में दूंगा, 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दूंगा और बड़े बड़े अंडरडाउन को मैं लावूंगा। सगळं भूल थापाला लोक बळे पडलेले आहेत आणि माझी देवाचरणी प्रार्थना आहे की त्यांना अजून सुद्धा दीर्घ आयुष्य लाभावं आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की त्यांचं पाय उतार व्हावा आणि देशाला लागलेली एक कलंक, देशाला लागलेली काळी लवकरच पाय उतार व्हावी, एवढी मी इच्छा व्यक्त करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला। सालाबादप्रमाणे आम्ही मोदी साहेबांचा वाढदिवस, बेरोजगारी दिवस आणि भ्रष्टाचार दिवस म्हणून आम्ही साजरा करतोय। या वर्षी सुद्धा आम्ही काळ्या फुग्यावर अच्छे दिन, 15 लाख लोकांना पैसे मिळणार, 2 कोटी रोजगार मिळणार आणि वोट चोर म्हणून असे आम्ही फुग्यावर लिहून ते फुगे आकाशात सोडलेले आहेत आणि त्याचबरोबर लोकांना गाजर देऊन आम्ही आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केलेला आहे। खरं तर मोदी साहेबांना 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, 75 नंतर रिटायर घेतील आणि इथून पुढच्या काळात तर लोकांना चांगले दिवस येतील, अच्छे दिवस येतील अशी प्रार्थना करतो, अपेक्षा करतो आणि ज्यावेळी मोदी आणि भाजप पाय उतार होईल त्यावेळी भारतातल्या नव्हे तर जगातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो।